काही दिवसांपूर्वीच अभिनेता अस्ताद काळे याचा नाट्यप्रयोग सुरू असतानाच एका प्रेक्षकाचा फोन वाजला आणि अस्तादने नाटक थांबवून नाराजी व्यक्त केली. तुम्ही इथे येऊन नाटक करा, मी तुमच्या जागेवर जाऊन फोनवर बोलतो, अशा शब्दात अस्तादने प्रेक्षकाचा समाचार घेतला. अनेक कलाकारांनी यावर सहमती दर्शवली, पण ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी या प्रकरणाची वेगळी बाजू समोर आणली आहे. अभिनेते गिरीश ओक गेली 4 दशकांहून अधिक काळ नाटक, मालिका आणि सिनेमांमधून आपलं मनोरंजन करत आहेत. अजूनही ते रंगभूमीवर सक्रिय आहेत, नाट्यप्रयोग करत आहेत, म्हणून नाटकातील समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे. अस्ताद काळेसोबत घडलेल्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्यासोबत असं घडलंय का, असं त्यांना मुंबई समाचारला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावेळी गिरीश ओक म्हणाले, नाटकात फोन वाजण्याचा मलाही अनुभव आलाय, पण या गोष्टीकडे दोन्ही बाजूने पाहणं गरजेचं आहे. कारण ज्याचा फोन वाजलाय आणि ज्याने तो ऐकलाय, या दोघांच्याही बाजूने विचार व्हायला हवा. आपल्या सोयीसाठी असलेल्या या फोनचा उपयोग होतोय की समोरच्याला उपद्रव होतोय हे पाहायला हवं. प्रेक्षकांनी थोडं भान ठेवायला हवं. सायलेंटचा पर्याय आहे की मग तो वापरायला हवा. माझा दुसरा विचार नटाच्या बाजूने आहे की नाटकात टाळ्या येतात, शिट्याही येतात, त्या आपल्याला हव्याशा असतात. कुणी खोकतं, कुणी शिंकतं, वयस्कर माणसं तर जांभई देखील देतात, पण ते आपण ऐकतोच की. मग तसाच फोनही सहज वाजतो. आपण त्याकडे कसं पाहतो हे महत्वाचं आहे. दुर्लक्ष करायला हवं आणि समजुतीने वागायला हवं. कारण त्या एका क्षणात उरलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा, त्या नटाचा आणि आजूबाजूच्या सगळ्या सहकलाकारांचा रसभंग होतो. त्यामुळे कुणी समजून घ्यायचं हा मुद्दा इथे येतो. प्रेक्षक पैसे देऊन आपल्याला पाहायला येतात. आपण चुकलो तरी ते आपल्याला समजून घेतात. मग त्यांची एक चूक समजून घ्यायला नको का? आपण एखादं वाक्य विसरलो आणि ते आपल्यावर चिडले तर कसं वाटेल? तसंच तेही चुकतात तेव्हा आपण समजून घ्यायचं असतं. एकदा तर मी या प्रश्नावर तोडगा म्हणून थेट रसिक मायबापांनी आपले फोन बंद करू नयेत, कारण त्याचा त्रास करून घेणं आम्ही बंद केलंय, अशी नाटकाची अनाउन्समेंटच केली. हे फोन प्रकरण थांबवण्यासाठी अनेक पद्धतीने बोलून झालंय, पण या गोष्टी होतातच. त्यामुळे समजूतदारपणा ज्याने त्याने दाखवावा, अशा शब्दात गिरीश ओक व्यक्त झाले आहेत. मी आजही महत्त्वाच्या ठिकाणी जाताना माझा फोन सायलेंट आहे की नाही हे तपासून घेतो, असंही ते म्हणाले आहेत. गिरीश ओक यांनी मांडलेल्या मताविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.